मी समर्था, या पृथ्वीवरील रंगमंचावर तू मला जे पात्र दिले आहे ते उत्कृष्टपणे निभावून घे. यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक गुण आहेत, कौशल्य आहेत ते विकसित कर आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर. पण हे समर्था, हे करत असताना मला तुझ्या अनन्य भक्तीची लस दे, जेणेकरून अहंकार रूपी व्हायरसची लागण मला होणार नाही आणि मी तुझ्या चरणांपासून दूर जाणार नाही. हे देवा, तू माझा पिता आहेस, माता आहेस, गुरु आहेस. मला प्रेरणा दे, मला मार्गदर्शन कर. असे तुम्ही स्वामींकडे जरूर मागितले पाहिजे. आणि मित्रांनो, तुमची काही इच्छा असेल तर ती कमेंटमध्ये नक्कीच टाईप करा. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की सर्वांच्या इच्छा पूर्ण हो आणि सर्वांच्या संकटात स्वामी तुमच्या पाठीशी उभे असो. कारण तुम्ही जेव्हा कमेंट करता तेव्हा मी तुमची जी इच्छा असते ती स्वामींकडे प्रकट करत असतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला देखील नक्कीच लाईक करा. मित्रांनो, आजपर्यंत कित्येक जीवांसमोर देव सेवेसाठी उभा राहिला. त्याची किंमत सर्वांनाच कळाली असे नाही. त्याचे महत्त्व ओळखून त्याचा पूर्ण उपयोग करून घेण्यासाठी स्वतःला भक्तीच्या नित्य स्वाधीन ठेवून ब्रह्मज्ञानाच्या वेगवेगळ्या कला ओळखण्याचे ज्ञान भक्ताने करून घ्यायला हवे. हे ज्ञान झाले नाही तर साक्षात परब्रह्म पुढे उभे राहून त्याने त्याची ओळख दिली तरी ती भक्ताला कळणार नाही. यासाठी नामस्मरणाचा नित्य अभ्यास करून त्यामध्ये भक्त किती तल्लीन झाला आहे हे पाहून अशा मुमुक्षकाला गुरु ही शक्ती ओळखण्याचे ज्ञान देऊ शकेल. परंतु एखादी वस्तू उचलून द्यावी इतके ते हे ज्ञान सोपे नाही. भक्ताने भक्तीमध्ये तल्लीन होण्याचा प्रयत्न केल्यास त्यालाच तन्मयतेने असे लक्षात येईल की नित्य अभ्यासाने या अपरंपार शक्तीला ओळखण्याचे ज्ञान मला झाले आहे असे त्या भक्ताच्या लक्षात येईल. मग तो भक्तीमध्ये पूर्ण तल्लीन होऊन जाईल. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची आपल्या मनात असली पाहिजे. मग ती ताकद आपल्यामध्ये कुठून येईल? आपलं मन चांगलं असेल तर आपोआपच ती ताकद आपल्यामध्ये येऊ शकते. तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी अजिबात फसवणूक होऊ देणार नाही असे स्वामी म्हणत असतात. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआपच मार्ग निघेल. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला? कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे एवढे लक्षात ठेव. खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाहेलही देवत्व येते एवढे लक्षात ठेवा. आणि पुढे आयुष्यात भरपूर चांगले कामं करा. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थांमुळे येते. जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बळबळतो, कशाशी असो भूकत्यासी, तू पुढे काय ठेवितो. बंद केले नयन माझे चित्तरूप बघुनी, तुझे स्वामी जगाचा तू माय बाप आहे या जनाचा. ध्येय साध्य करणे किती कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नसते. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुझी. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगावे. मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा. मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा. थोरा मोठ्यांचा आदर करा. मित्रांनो, मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे जे चितेच्या ज्वालासोबत लपटून जाईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्यासोबत असेन. नक्कीच लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं. दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असतं. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तुमच्यासाठी नक्कीच धावत येईन. आज तुम्हाला त्यांचा आशीर्वाद आहे. स्वामी आपल्या पाठीमागे नक्कीच असतात. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठीच. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व असते. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. नको होऊ उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. आणि तुमच्या विश्वासामध्येच तुमची खरी शक्ती लपलेली आहे. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. फूल बनून हसत राहणे हे जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते
तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्या भरवण्यात समाधान वाटते. विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. नुसती तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकून तुमची कटपुतली करतो. दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात व आपल्यालाही अनुभवातून नक्कीच जावे लागते. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, असे स्वामी म्हणत असतात. जी झुंज तू खेळत आहे मनासी, त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधी कधी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. असे उपवास केले तर तुमचे गुण चांगले होतील व तुम्ही एक चांगले व्यक्ती बनाल. कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही, एवढेही लक्षात घ्या. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरूंना स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीच वायात जात नाही. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे, कारण देवामुळे आपल्याला सर्व काही मिळत असते. ध्येय साध्य करणे किती कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नसते. जीवनात तुम्हाला सगळं शक्य होईल. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ दिली त्यांना तुमच्यावर त्यांचे उपकार आहेत, ते त्यांचे उपकार कधी विसरू नका. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला? कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, असे स्वामी आपल्याला कायम म्हणत असतात. स्वामी म्हणत असतात की तू बाळा घाबरू नको, सगळं संपलं तरी मी तुझ्या पाठीशी राहील. मित्रांनो, आयुष्यात आपल्याला सगळं संपलं असं कधीच होत नाही. लाईफमध्ये ती वेळ तशी असते म्हणून आपल्याला वाटत असतं. असं जर सगळेच बोलले असते तर ते पुढेच गेले नसते, तिथेच सगळं सोडून हार मानली असती. जेवढे मोठं स्वप्न तेवढा कठीण प्रवास असेल, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला लाईफमध्ये कोणासोबत तुलना करायची असेल ना तर त्यांच्यासोबत करा, ते त्या क्षेत्रात सर्वात टॉपला आहेत. कारण तेव्हा आपण तसं करू ना, तेव्हा आपण ह्यांना फॉलो करायला लागू. त्यांची विचारसरणी आपल्याला कळत जाईल आणि हळूहळू आपल्यात समजेल की आपण पण पुढे चाललो आहोत आणि आपल्याला स्वप्नांजवळ आपण पोहोचलो आहोत. तुम्हाला लाईफमध्ये नक्की काय करायचं आहे ते ठरवा. आधी फक्त बाकीचे ते करत आहेत म्हणून त्यांच्या मागे धावू नका. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा आणि जे काही करत असाल त्यात प्रामाणिक राहा स्वतःशी. तेव्हा कुठेतरी एक पाऊल जवळ जाल आपल्या स्वप्नांच्या. फरक पडतो जेव्हा तुमच्यासोबत गरजेला कोणी नसतं. फरक पडतो जेव्हा लाईफमध्ये तुमची एकटे पडता. फरक पडतो जेव्हा तुम्ही सगळ्या प्रॉब्लेम्सला एकटे फेस करता. पण यामुळे चांगली गोष्ट ही होईल की जेव्हा तुम्ही या सगळ्यांमधून एकटे बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला हरवणारा कोणी नसेल. इथे तुमच्या एवढं स्ट्रॉंग इथे कोणी नसेल, एवढं लक्षात ठेवा आणि आपल्या आयुष्यात प्रगती करत राहा. मित्रांनो, बाकी तुम्ही नामावर विश्वास ठेवा. नामावर विश्वास ठेवाल तर स्वामींची तुमच्यावर कृपा ही नक्कीच राहील. कारण स्वामींचे नामस्मरण केले तर तुम्हाला कोणतेच संकट येणार नाही, हे मी ग्वाही देतो आणि मी अनुभवातून सांगत आहे. कारण मलाही त्याचे भरपूर अनुभव आले आहेत. म्हणून नामस्मरण तुम्ही दररोज करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना करा, हे स्वामी राया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काहीही करा पण मन मात्र विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवून देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांची प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. ही स्वामींचरणी प्रार्थना. हे स्वामी समर्था, या पृथ्वीवरील रंगमंचावर तू मला हे पात्र दिले आहे, हे उत्कृष्टपणे निभावून घे. यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक गुण आहेत, कौशल्य आहेत, विकसित कर आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर.
पण हे समर्था, हे करत असताना मला तुझ्या अनन्य भक्तीची लस दे, जेणेकरून अहंकार रूपी व्हायरसची लागण मला होणार नाही आणि मी तुझ्या चरणांपासून दूर जाणार नाही. हे देवा, तू माझा पिता आहेस, माझा आहेस, गुरु आहेस आणि मला प्रेरणा दे, मला मार्गदर्शन कर स्वामी राया. मित्रांनो, तुमच्या काही अडचणी असतील किंवा तुमच्यावर काही संकट असेल तर ते आत्ताच कमेंट सेक्शनमध्ये टाईप करा आणि स्वामीरायांकडे मी अशी प्रार्थना करील की तुमची सगळी संकटं व तुमच्यावर येणारी सर्व आपदा ही टळून जावो व स्वामीचरणी मी अशीच प्रार्थना करेल की त्या संकटातून तुम्ही लवकर बरे व्हा. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा असेच नवनवीन संदेश प्राप्त करण्यासाठी. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भले झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. जो असे कारण सर्व सृष्टीसी, अकारणे जो लावी भक्तीसी, बोलवी मनाच्या दंभ युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी तुझी. जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरडतो, कशाची असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहे मनासी, त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे, कारण कर्म केल्यानेच आपल्याला त्याचे फळ मिळत असते व कर्म चांगले असतील तर नक्कीच त्याचे तुम्हाला फळही चांगले भेटेल. मित्रांनो, मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरोसा मानू नये, कारण ते कधीही नष्ट होऊ शकतात. म्हणून गर्व करू नका. म्हणून स्वामी म्हणत असतात, तुम्ही माझे नामस्मरण घ्या आणि भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल ना, त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल, एवढं लक्षात घ्या. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते स्वामी. आणि स्वामी राया, असेच माझे पाठीशी राहा. तू कोणाला फसू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही, असे स्वामी आपल्याला म्हणत असतात. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही. प्राण गेला तरी दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये, एवढं लक्षात ठेवावं. ध्येय साध्य करणे किती कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ सोडून चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी आहे ना तुझ्या पाठीशी, मग तू चिंता का करतो. स्वामी आपल्याला असे सांगत असतात. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव नक्कीच येतो. नामानेच अंतरंग शुद्ध बनते, नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते, नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळही आपोआप जाते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. हे अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात, आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात, आणि सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चारित्र्य घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. जेथे नाम आहे तिथे मी आहे. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा करू नको. फळाची अपेक्षा करता करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरे जायचं असतं. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी थांब. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योग्यक्षेम मी स्वतः चालवतो. आळशी माणसाचे तोंड पाहू नये,
हे लक्षात घ्या. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. स्वामी म्हणतात, जा बाळा, तुझे अपराध मी माफ केलेत. यापुढे सावधगिरीने मात्र वाग. भिवू नकोस. पुढे जा. संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो. आता निर्धास्त राहा. हम गया नहीं, अभी जिंदा है, असे आपले स्वामी आपल्याला सांगत असतात. व स्वामींचे नामस्मरण हे तुम्ही कायम केले पाहिजे. कारण स्वामींचे नामस्मरण करता करता आपल्याला भरपूर काही गोष्टी असतात, त्या आपल्याला साध्य व त्यांची प्रचिती आपल्याला येत असते व त्या गोष्टी आपल्याला समजत असतात की हो, असंही देखील असतं. आणि स्वामींची अनुभव भरपूर जणांना आले आहेत आणि त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत की असे असे अनुभव त्यांना आलेले होते. कारण अनुभव तुम्हाला पण येतील, पण तुम्ही नामस्मरण तेवढ्या मनापासून मात्र केले पाहिजे. तुम्ही जर मनापासून नामस्मरण केले तर तुम्हाला देखील नक्कीच अनुभव येतील. मित्रांनो, तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत असतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात. म्हणून आपल्यामध्ये अशी एक शक्ती ठेवा की आपण कोणालाही कधीही काहीही करू शकतो. म्हणजे आपण त्याला मागे पाडू शकतो एवढं सामर्थ्य आपल्यात ठेवा. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात की एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हारलो आहे. शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्याकडे एक होऊन उभे राहा. समुद्रात किती लाटा आहेत हे महत्त्वाचं नसून त्या ठिकाणाला व किनाऱ्याला किती स्पर्श करतात ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेले नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय नक्कीच राहत नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरू शकत नाही, जोवर तुम्ही त्यातला एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही. मित्रांनो, ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण होतील, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त असतात. एवढे लक्षात ठेवा. जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भोगणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. आयुष्यात जगत असताना स्वामीचं नामस्मरण जरूर करा, कारण स्वामीच्या नामस्मरणाने तुमचे भरपूर काही जे प्रॉब्लेम्स असतील आणि संकट असतील ते नक्कीच दूर होतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.